शांत, सहनशील, संयमी मुरुडकरांना नमस्कार. कालच आपण फार उत्साहाने 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन साजरा केला. माझ्यासाठी प्रजासत्ताक दिवस म्हणजे आपल्या देशाला जोडणारा, सर्व जाती धर्मांना जोडणारा, सर्व धर्मांच्या पेक्षा जास्त श्रेष्ठ आपल्या देशाचा धर्मग्रंथ असं मी समजतो. आणि त्याचा उत्सव मीही फार म्हणजे आनंदाने काल साजरा केला. परंतु आज मी आज बोलतो आहे ते आपल्या डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जो संविधानाचा काही अधिकार दिले त्या अधिकाराबद्दल बोलतोय. मागल्या 75 वर्षात प्रत्येक जण आपल्या आपल्या परीनं बाबासाहेबांनी आपल्याला जे काही शिकवलं आपण त्या परीनं कर्तव्य करण्याचा प्रयत्न करत आलो आहे. पण बाबासाहेबांनी आपल्याला काही अधिकारही दिले. अधिकारामध्ये महत्त्वाचा अधिकार आहे तो 21वा कलम, ज्याच्यामध्ये सन्मानपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि तो आपला मूलभूत अधिकार आहे. त्यामध्ये आपल्याला शिक्षण आलं, आपलं आरोग्य आलं, चांगले रस्ते आले, चांगले नाले आल्या. आणि ह्या बहुतेक आपल्या मुरुडकरांना दुर्भाग्यानं अजून मिळत नाहीये. आता मी म्हणताना नेहमी म्हणालो की आपलं गाव अत्यंत शांत, सहनशील आणि संयमी आहे. पण आता कुठेपर्यंत, किती दिवसापर्यंत? प्रजासत्ताक दिवस साजरा केला आपण. बाबासाहेबांनी आपल्याला जी काही घटना दिली, हा जो काही उंच ग्रंथ दिला, जे काही आपल्याला दिलं देशाला बांधण्यासाठी, त्याच्यामध्ये दिली प्रजाची सत्ता. कुठे आहे प्रजाची सत्ता? कुठे आहेत प्रजाचे अधिकार? केव्हा मिळणार आपल्याला? किती दिवस वाट पाहायची आपण? आता तुम्ही सांगा. काही मार्ग असेल तर तुम्ही सांगा. असंच हतबल राहून जगायचं आहे का काही आपल्या अधिकारासाठी बाबासाहेबांना आपल्याला जे काही शिकवलं आहे त्यासाठी लढायचं आहे? तुम्ही सांगा. मी लढणार आहे. तुम्ही सुद्धा तयार आहात का? मुरुडकर, सहनशील, संयमी, शांत मुरुडकर आता लढायला तयार आहेत का? तुम्ही सांगा.